अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल उद्या लागणार आहे। तब्बल 11 वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागतोय। 20 ऑगस्ट 2013 या दिवशी सकाळी 7:15 वाजता पुण्यामध्ये महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर दाभोलकर यांच्यावर गोळीबार करत त्यांची हत्या करण्यात आली होती। या प्रकरणी 5 आरोपींविरोधात खटला चालवण्यात आलाय। वीरेंद्र तावडे, सचिन अंदुरकर, शरद कळसकर, वकील संजीव पुनाळेकर आणि त्यांचा सहाय्यक विक्रम भावे हे आरोपी आहेत। यापैकी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे हे सध्या जामिनावर बाहेर आहेत। विशेष सत्र न्यायाधीश पी जाधव काय निकाल देतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। तर ही हत्या झाल्यापासून या संपूर्ण खटल्यामधील विविध बाबींवर नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 20 ऑगस्ट 2013 या दिवशी पुण्यात दाभोलकरांची हत्या। प्रत्यक्ष खटला 15 सप्टेंबर 2021 पासून पुणे सत्र न्यायालयात सुरू। हत्या प्रकरणाचा तपास आधी पुणे पोलिसांकडून, त्यानंतर ATSची एंट्री। केतन तिरोडकरांच्या याचिकेनंतर तपास CBIकडे सोपवला। सनातनशी संबंधित डॉक्टर वीरेंद्र तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर हे आरोपी। विक्रम भावे, ॲडव्होकेट संजीव पुनाळेकर हे प्रकरणात आरोपी। हत्या, गुन्ह्याचा कट रचणं, शस्त्र अधिनियम कायदा UAPA अंतर्गत गुन्हे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।